माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे। मराठा बांधवांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पुतळ्यावर धनगर समाजाने आक्षेप घेतला असून हा पुतळा खेलोबा देवस्थानच्या जागेवर उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। धनगर बांधवांनी पुतळा तात्काळ हटवण्याची मागणी करत हा धार्मिक स्थळाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे। दुसरीकडे मराठा समाजातील तरुणांनी संतुलित भूमिका घेत जर पुतळा खरोखरच मंदिराच्या जागेवर असेल तर आम्ही स्वतःहून तो हटवू अशी तयारी दर्शवली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही समोर आला आहे। लक्ष्मण हाके हे या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केला आहे। अंजनगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक SP साहेब यांच्या मध्यस्थीने असं ठरलं गेलं मराठा धनगर समाजाचा वाद होऊ नये म्हणून की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा आहे हे काही तिथं दलाल गेलेले म्हणत होते की ही मोजलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गटामध्ये पण येत नाही किंवा खलोबा मंदिराच्या देवस्थानाच्या जमिनीच्या हद्दीमध्ये पण येत नाही आणि तिथं शासकीय लोक मोजण्यासाठी गेले असता हा दलाल लक्ष्मण हाक्या सुपारीबाज टकला या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि या कुणाच्या सांगण्यानं केली। या लक्ष्मण हाक्यावरती 353 दाखल करून तात्काळ अटक केली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो याची दादागिरी खपवून घेणार नाही आणि उद्या आम्ही हजारोच्या संख्येने अंजनगाव येथे कूच होत आहे। अंजनगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे। दोन्ही समाजांमध्ये सामंजस्याने तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।